जय श्री कृष्ण मैत्रिणींनो, कशा आहात? छानच असेल. चला, मी खूप दिवसातून व्हिडिओ काढते. आज मी सकाळी 4:30ला उठले. रोजच उठते. योगाला गेले. मी योग शिक्षिका पण आहे. योग क्लासेस घेते मी. आता सध्या माझ्या विद्यार्थी फार कमी आहे, 2 ते 3 आहे. त्याची पण मी व्हिडिओ टाकते. आणि मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. आपल्या ज्या रात्रीच्या शिळ्या पोळ्यांपासून कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. चला किचनमध्ये. आता या रात्रीच्या शिळ्या पोळ्या जास्त दिवसाच्या नाही आहे, फक्त रात्रीच्याच आहे. 2 उरलेल्या पोळ्या. तर मी आता तुम्हाला एक रेसिपी दाखवते. खूप सुंदर आणि खूप चविष्ट होतं. अशा पोळ्यांचा रोल करून घ्यायचा. गोल गोल 2च पोळ्या आहे आणि ते छान मस्त कट करायचे. छानपैकी असे उभे काप करायचे, त्याचे बारीक बारीक असे मस्त खूप छान कट होतात. ते जास्त शिळ्या पोळ्यांच्या नाही, रात्रीच्याच पोळ्या आहेत त्यामुळे शरीराला काही होत नाही, जास्त दिवसाच्या नाही खायच्या. अशा प्रकारे कट करून घ्यायच्या. संपूर्ण 2 पोळ्यांचे मी बनवते. असे कट करून घेतल्यानंतर आता आहे ना, मी कढई पण ठेवली आहे तापत. तिकडं तेल टाकलं आहे त्यात. आणि हे आता आपल्याला जे आपण बारीक केलेले आहेत ना हे तुकडे, हे तळून घ्यायचे आता आपल्याला असे कुरकुरीत. आणि खूप पटकन तळल्या जातात. ते अतिशय सुंदर असे होतात. आता मी हे तळून घेते. थोडंसं राहिलेलं होतं ते कट करून घेते अगोदर आणि मग सगळे तळून घेते. हे बघा, असे मस्त लांब लांब होतात आणि इतक्या पटकन तळल्या जातात. तेलात टाकल्याबरोबर लगेच तळल्या जातात. मस्त असे ब्राऊन कलरचे झाल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घ्या. वाटी, कढई छोट्या. चांगल्या प्रकारे तेल वितळून घ्या. मस्त. हे बघा किती छान दिसत आहे तळल्यानंतर. आता हे सगळे मी तळून घेते. बघा, जास्त तेल पण नाही लागत. मी थोडंच तेल टाकलं. चांगलं निथळून घ्या. माझ्याकडनं थोडं तेल झाडायला राहिलं आहे. आता हे असं चांगलं निथळून घेतल्यानंतर परत मी अजून राहिलेलं टाकून घेते. ते पण चांगल्या प्रकारे तळून घेऊया. खूप पटकन होतं आणि फास्ट होतं. अतिशय खुसखुशीत असं लागतं. हे कुरकुरे जे असतात ना तसेच लागतात. आता हे आपल्याला सगळे तळून घेते मी. थोडं मंद गतीवर, मीडियम थोडासा गॅस करून घेतला. थोडेसे ब्राऊन कलर झाला की मग पुन्हा सर्व काढून घेते. झाले आता माझे सर्व तळून घेतले मी. आता आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर ॲड करायची थोडीशी. आता त्यात मी मस्त गरम गरम असताना त्यात ॲड करायचं आहे. आता यात मिरची पावडर टाकली मी 1 चमचा. तिखट असेल तर अर्धा चमचाच टाका. माझी मिरची तिखट नाही म्हणून मी 1 चमचा टाकली. आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं चवीला, जास्त नाही टाकायचं कारण आपल्या पोळ्यांमध्ये मीठ असतं. पण थोडंसं चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं. आणि चांगल्या प्रकारे असं खालीवर करून घ्यायचं किंवा चमच्याच्या साहाय्याने केलं तरी चालेल. गरम गरम असतानाच करायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं. सगळ्या आपल्या ज्या पोळ्यांना सगळं लागलं पाहिजे. जो मसाला आहे आपला तो. झटपट अशी रेसिपी आहे आणि खूप सुंदर लागतात. करून बघा मैत्रिणींनो. बघा
खूप छान कुरकुरीत असे जे कुरकुरे जे आपण घेतो, कुरकुरे घेण्यापेक्षा आपण पोळ्यांचं केलेलं काय वाईट आपल्या. आता कोणाकडे चपाती म्हणतात, कोणाकडे पोळ्या म्हणतात, पण आमच्या नाशिकमध्ये शक्यतो पोळ्याच म्हणतात. बघा किती छान, किती सुंदर दिसतंय. आता मी टेस्ट करून बघते. मला तर खूप आवडतात असं. मी असंच करते, शिळ्या पोळ्या 2 उरल्या की मग करून घेते मी. माझ्या मिस्टरांना पण फार आवडतं, माझ्या मुलाला पण आवडतं. बघा अतिशय कुरकुरीत असं खूप छान लागतं. मी टेस्ट केलं आहे, खाऊन बघते मी. खूप छान आहे मैत्रिणींनो, तुम्ही खरंच करून बघा. आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब करा. सो बघा, एक खाल्ला की चव लागतच, अजून खावं असे वाटतंय मला, म्हणून मी अजून एक घेतलं आणि छान झालं आहे, खूप सुंदर लागतंय. सो चला, बाय.